श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होतं तुळशीचं लग्न. आज शेवटचा दिवस होता. मला असं वाटलं शनिवारपर्यंत असेल, म्हणजे ह्यांना शनिवारची सुट्टी असती. बट आज शेवटचा दिवस होता. मग आज केलं चालू. शेवट आहे म्हणलं, करून घ्यावं म्हटलं. मग हे पूजेचं सामान वगैरे सगळं घेऊन आली. आता मला मोठा बाळकृष्ण आणायचं आहे. छोट्या बाळकृष्णाचे कपडे आणले. हे माझा भाचा भाची आहेत, आले होते. आमच्या भंडारदरच्या व्लॉगमध्ये मी बोलले होते ना, माझ्या नंदेला एक मुलगा पण आहे, तो हा. आणि ही त्यांची मुलगी, अशी 2 मुलं आहेत त्यांना. तर ते आले होते आता इकडे. आता ही पूजेची तयारी हळूहळू मी चालू करते. यांना काही टाईम नाही भेटला, यांना आज काम होतं, त्याच्यामुळे हे म्हटले तूच करून घे. मग रुद्रांशला बघून त्या पोरांची मस्ती बघून कसं बसं ॲडजस्टमेंट करत होते मी. पण ज्याला मनापासून इच्छा असते तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. मग पहिल्यांदा आपल्याकडं कोणतं पण कार्य असलं, शुभ कार्य, की त्यामध्ये गणपतीचा पहिला मान असतो. तर मग पहिल्यांदा गणपतीला अभिषेक वगैरे घालून घेतला. हळूहळू गणपतीची पूजा वगैरे सगळ्या गोष्टींची, दिवा पण लावतात तुपवाचा, त्याची पण पूजा करावी लागते. सगळ्याची हळूहळू पूजा करून व्यवस्थित ज्यांना त्यांना ज्याच्या त्या स्थानावर ठेवत होते. आता गणपतीचं झाला अभिषेक. आता त्याला हळदी कुंकू वगैरे वाहिलं, स्वतःला पण लावून घेतलं. आता कसं आहे, खूप दिवसांनी मी करते. दरवर्षी तर गुरुजींनाच सांगत असते, पण यावेळेस काय अवेलेबल नाही झालं. म्हटलं चला आता आपणच ब्राह्मण आहे, आपण पण करू शकतो, त्यात काय एवढं. मग कलश वगैरे अर्पण केला. मग माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली ती. घंटा जी असती ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची असती. तर त्याच्यामुळं मग मी दिव्याची जागा चेंज केली आणि घंटाच्या जागी बरोबर ठेवून दिली. होतं आता पहिल्यांदा करते, त्याच्यामुळं थोडंसं होतात चुका. चुकीतूनच माणूस शिकतं. कुणी आईच्या पोटातून तर शिकून येत नसतं. काही जणांचं असं म्हणणं असतं की अशा पूजा अर्चा वगैरे माणूस करतात वगैरे, नाही का, लेडीजनी केलेलं धार्जिन नसतात, असं तसं. आहेत अजून असे जुन्या काळातले लोक. पण आजकाल कोणत्याच गोष्टीत लेडीज मागं नाही. त्याच्यामुळे हे नाही का, हे भुरसटलेले विचार सोडून दिला पाहिजे. लेडीजचं काय आणि माणसाचं काय, देवपूजा भक्ती महत्त्वाची. त्यानंतर मी बाळकृष्णाला पण अभिषेक वगैरे घालून घेतला. बाळकृष्णाचा पण अभिषेक केला. आज तुळशीसोबत बाळकृष्ण ठेवतात, म्हणजे विष्णूच्या रूपात बाळकृष्ण असतो. आणि आपण जे ऊस उभा करतो ना तुळशीच्या मागं, ते तुळशीचा मामा असतो. म्हणजे ज्याला माहीत नसेल त्यासाठी सांगते, नाही तर म्हणताल कशाला शिकवते, आम्हाला माहिती आहे. असं म्हणजे प्रत्येकाचं एक एक जागी एक ठेवलेलं जातं. त्यानंतर आता बाळकृष्णाचा अभिषेक वगैरे झाला, त्याला फुलार्पण केलं. आता त्याला व्यवस्थित पुसून वगैरे, त्याचा ड्रेस आणला होता मी छोटा. आता मी मोठा बाळकृष्ण आणणार. मी मगाशीच सांगितलं, पहिले माझं देवघर छोटं होतं, त्याच्यामुळं माझ्याकडे छोटाच बाळकृष्ण होता. आता मोठा आणणार आहे. मोठ्या बाळकृष्णाचे ड्रेस पण भरपूर असतात. असं म्हणतात की बिना वस्त्राचं देव, म्हणजे बाळकृष्ण ठेवत नाही देवघरात. मग मी म्हटलं आज लग्न आहे, तर मग आज या शुभमुहूर्तावर मस्त ड्रेस पण आणावं माझ्या बाळकृष्णाला. मग छान मी जाऊन ड्रेस वगैरे घेऊन आले होते. तो ड्रेस त्याला मी घालत होते. आता बाळकृष्ण छोटा असल्यामुळं थोडासा वेळ लागत होता त्याला ड्रेस घालायला. मग त्यानंतर त्याला ड्रेस वगैरे घातला. मग त्यांना बाळकृष्णाला पण त्याच्या जागी स्थापन केलं. मग आता त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं छानपैकी. याचं मस्त क्यूट दिसत होता. ऑरेंज कलरचा ड्रेस आहे. आता तुम्हाला थोडासा अंधुक आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. ॲक्च्युली आता माझा फ्लॅट असल्यामुळं जागेचे ॲडजस्टमेंट खूप अवघड आहे. खाली ग्राउंड फ्लोअरला करायला वगैरे चांगलं नाही वाटत. येतात जातात लोक, कोणी चपला घालून येतं. प्रत्येकाला आपण म्हणू शकत नाही चपला काढा. मग मी माझ्याच गॅलरीमध्ये केलं, त्याच्यामुळं थोडं कन्जेस्टेबल अडचण होत होती. पण जाऊ दे, आता आपल्याला मेन काय, विधी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी जास्त आमच्या अपार्टमेंटमधली, म्हणजे कोणाला बोलवता नाही आलं लग्नाला, कारण की जागाच नव्हती. उभं कुठं राहणार गॅलरीमध्ये. त्याच्यामुळं मग मी माझ्या भाच्यांनीच वगैरे आम्ही सगळं तयारी वगैरे करून लग्न लावलं तुळशीचं. आता दिवा लावला आहे. तुळस बघा किती छान दिसते, एकदम नवरीत दिसते. नेक्स्ट टाईम मी पूर्ण अशी साडी वगैरे घालून तुळशीला मस्त तयार करणार आहे. यावेळेस जरा गडबडच होती, त्यात रुद्रांश पण खूप त्रास देतो. असो, किती छान वाटतं. आणि केली पाहिजे, तुळशीचं लग्न हे केलं पाहिजे. आपल्या हिंदूमध्ये जेवढे काही सण आहेत ते साजरे केलेच पाहिजे. म्हणजे ते असं काही नसतं देवपूजा केली म्हणजे देव पावतं वगैरे. कर्म चांगले पाहिजे, हे मला पण माहिती आहे. पण आपल्याला ज्या गोष्टी शक्य आहे त्या आपण केल्या पाहिजे. ह्या आपण ज्या गोष्टी करतो देवधर्माचं वगैरे काही म्हणा, त्याच्यामुळं आपल्या लेकरांना पण समजतं आणि सगळ्या घरात पण सुख शांती लाभते.
देवाचा आशीर्वाद घेणं पण महत्त्वाचंच आहे तेवढं. असं काही नाही की नुसते कर्म चांगले करा. कर्म आणि धर्म दोन्ही पण माणसाने जपलं पाहिजे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आहे ना, तर मग आपण सगळे सण साजरे केले पाहिजे. कारण आपल्या पुढची पिढी आपल्याकडूनच शिकते. त्याच्यामुळं आपल्याला आधी आलं पाहिजे. त्यासाठी मी सगळं देवाचं करत असते. काही जणांचा असा भ्रम असतो नुसती दिखावा करते वगैरे असं तसं. असं काही नाही आहे. मी जर केलं तर उद्या माझ्या मुलाला समजेल. त्याच्यामुळं मी सगळं करणारच. असो त्यानंतर मग सगळं पूजा वगैरे झाली. मग आता आरतीची तयारी केली. माझा माऊ त्रास देतो आहे सनीपला. त्या माझ्या नंदीच्या मुलाचं नाव सनीप आहे. तो आरती करत होता ना, मग त्याचं म्हणणं असं होतं रुद्रांचं मी करतो. येत काही नाही पण नुसता मध्ये मध्ये करत असतो. आवड आई करते ना, मग रुसून बसला होता का त्याला करून दिलं नाही म्हणून गाडीवर जाऊन बसला. अरे तर चटका बसला असता म्हणून मी त्याला दिलं नाही. मग त्यानंतर अंतरपाट वगैरे धरला. मस्त मंगलाष्टिका मला एक पहिलीच मंगलाष्टिका येत होती म्हणून मी पहिलीच म्हटली. बाकीच्या मंगलाष्टिका मी टी व्हीवर लावले होते यूट्यूबला. कारण नाही येत तर चुकीचं म्हणण्यापेक्षा कानावर जे येते ते ऐकून वेगळं पडतं. पण असं चुकीचे शब्द वापरण्यापेक्षा नाही म्हटलेले बरं. मग स्वराने धरलं होतं अंतरपाट तर माऊचं लगेच मध्येच मला पण धरायचं म्हणलं घे बाबा. धरून दिलं. त्यात त्यांनी एकदा निसटवला होता. मग त्याला ओरडले आणि मग मी परत स्वराला धरायला लावलं. आणि मग त्याच्यानंतर तुळशीचं लग्न वगैरे झालं अशा प्रकारे संपन्न. व्यवस्थित लग्न वगैरे केलं. मग त्यानंतर पोरांचं चाललं होते धिंगा मस्ती वाजवा हे वाजवा ते वाजवा. सनी डमरू वाजवतोय अशी मस्ती चालली होती. मग त्यांना म्हटलं आता तुम्ही जा, तुळशीचं लग्न झालं आहे. प्रसाद वगैरे दिला त्यांना. आणि मग त्यांना म्हटलं आता फटाके वाजवा आहेत तेवढे खाली जाऊन. थोडे दिवाळीचे उरले होते. आता रुद्रांनी जास्त फटाके उडवत नाही म्हणून आम्ही एवढं काही आणलेच नव्हते. जे होते त्यांना दिले. माझ्या बच्च्याला म्हणले एक लढा आहे ती लावून टाक. असं तुळशीचं लग्न झालं आहे सो फटाके तर बनतेच आहे. लास्ट दिवाळीचा डे होता मग त्यांनी फटाके वगैरे लावले. मग मला स्वयंपाक करायचं होतं. सगळं करेपर्यंत 8:30 झाली. मग आता काय स्वयंपाकाला सुरुवात. आज माझी दिवसभर खूपच धावपळ झाली. हे करा ते करा. आणि त्यात आज महत्त्वाचं म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा होती. त्या वाती पण जाळायच्या होत्या. ते तर माहीतच असं 750 वाती जाळतात आजच्या दिवशी. सो त्या वाती वगैरे जाळल्या. त्या 6:45लाच जाळल्या होत्या. मला सांगायचं राहिलं. तर असा होता आजचा ब्लॉग. ओके बाय. भेटू परत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.